पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाने जे राज्य सरकारने योजना आखली, कर्जमाफी त्याच्यामध्ये कर्जमुक्ती नावाने ती योजना आखली आणि त्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं तर शेतकरी के-वाय-सी करतायत. के-वाय-सी करत असताना कर्जाची मूळ रक्कम आणि कर्जाची जे काही व्याजासहित रक्कम याच्यामध्ये खूप तफावत येत आहे. याच्यामध्ये मंत्री महोदयांना याच्यामध्ये राज्य सरकारमधील मंत्र्यांना विचारलं तर ते कर्जमाफी राईट ऑफ करा बँकांना असे आदेश दिले असल्याचे कळते. परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची खूप अडचण शेतकऱ्यांना निर्माण होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेत असताना बँका कर्ज देणार नाहीत. त्याच्यामध्ये बँका दुसऱ्या पीक कर्ज वगळता दुसरं कुठलं कर्ज घेत असताना सिबिलची अडचण निर्माण होणार आहे. हे तर राज्य सरकारला माझा थेट सवाल आहे. हे तर बँकाच कर्जमाफीची योजना चालवत होते ऋण समाधान नावाने. 10 लाख शेतकऱ्याचं कर्ज असेल तर 25% 20% वन टाईम सेटलमेंट करत होती बँका आणि त्या ठिकाणी बँकाच कर्जमाफी देत होते आणि ऋण समाधानमध्ये बसून त्या ठिकाणी 25% रक्कम भरायची आणि उर्वरित रक्कम बँका भरून त्या ठिकाणी खातं क्लोज करत होते. अशामध्ये आमची राज्य सरकारला विनंती आहे की आपण कर्जमाफी म्हणून कर्जमुक्ती म्हणून कर्जमाफी देत आहेत तर सरळ मनाने त्या ठिकाणी 2 लाखाची कर्जमाफी करा. आपण दिलेला शब्द पाळा आणि शब्दाला जसं योजनेचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तुम्ही नाव दिलं आहे त्याप्रमाणे आपण वागा अशी आमची सरकारला विनंती आहे. त्याच व्यतिरिक्त तुम्ही जे काही 2021 पासून आणि 2019 पासून जे काही कर्जमाफीच्या अटी टाकलेल्या आहेत त्या पूर्ण कराल एवढी एक अपेक्षा ह्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आता तात्काळ जे काही कर्जमाफी मध्ये तिन्ही कर्जमाफीमध्ये ज्या काही शेतकरी आले नाहीत त्या शेतकऱ्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त जे काही शेतकरी सतत कर्जमाफी नवीन पुनर्गठन करतात त्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे. ही देखील या ठिकाणी मी राज्य सरकारला मागणी करतो, विनंती करतोय आणि इथं थांबतो. धन्यवाद.